तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वार करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाहीये. आम्ही कोणाचं काही हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाहीये. पण आमच्याच घरामध्ये येऊन जे दादागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या? आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन ह्यांचे जे पोपटलाल आहेत त्यांच्यासारखा दादागिरी करतोय. एक माणूस दाखवा, उभा चिरून टाकतील त्याला. पण मराठी माणसाला जो एक काही दुईचा शाप आहे, हे शिवतीर्थ आहे. आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुईच्या शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू. शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे. नाहीतर औरंगजेबाचं ते वाक्य शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं ना की या पहाडी मुलखात पराक्रम मुळामध्ये शिकवावंच लागत नाही. हे मराठे या पहाडी मुलखात तमाम दुनियेला भारी आहेत, यांना पराक्रम शिकवावं लागत नाही. पण दुईचं बीज इकडे खडकावर जरी भिरकावलं तरी एवढं रुजतं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हा दुईचा शाप गाडून टाकायचा आहे. आणि भारतीय जनता पक्ष मला कालच्या मुलाखतीत प्रश्न विचारला, तुम्ही वडिलांकडनं काय शिकलात? म्हटलं मी वडिलांकडनं त्याने जे त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं तेच मी शिकलोय. म्हणजे काय? म्हटलं ढोंगावरती लाथ मार. मी ढोंगावरती लाथ मारतोय, भाजपच्या ढोंगावरती लाथ मारतोय.